पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। दृक् आणि दृश्य यामध्ये विचार करणं, त्यातलं खरं काय आहे, खोटं काय आहे, सार काय असार काय, याचा विचार करणं म्हणजेच दृक्दृश्य विवेक। नित्य अनित्य, दृक् आणि दृश्य यांचा अभ्यास करणं म्हणजे दृक्दृश्य विवेक हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचे जे श्लोक आहेत हे श्लोक कमी जरी असले तरी सुद्धा या ग्रंथामध्ये संपूर्ण तत्वज्ञान मांडलेलं आहे। साधारण माणसाला तत्वज्ञानाची गरज असते का असा प्रश्न असतो, तर साधारण माणसाला तत्वज्ञानाची अजिबात गरज नाही। ज्याला फक्त एक वेळचं अन्न कसं मिळवायचं हा प्रश्न आहे, त्याला ब्रह्मज्ञान सांगून उपयोग नाही, त्याला तत्वज्ञानाचा काहीही उपयोग नाही। अशा माणसाला जर आपण तत्वज्ञान सांगू लागलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही। मग एक वेळचं अन्न कमावण्याची चिंता असणाऱ्यांचाच विचार नाही, तर त्याच्याही पुढे कोण कोण या ग्रंथाचा अधिकारी आहे किंवा या विषयाचा अधिकारी कोण आहे असा जर आपण विचार करू लागलो तर सगळेच काही या विषयाचे अधिकारी नाही। जसं मेडिकल सायन्सला जायचं ठरलं तर सगळेच मुलं काही मेडिकल सायन्सचे अधिकारी नसतात। एखाद्या वर्गातून एखादाच विद्यार्थी आणि अनेक शाळांमधून थोडेफार विद्यार्थी असं मिळून काही थोडकेच विद्यार्थी मेडिकल सायन्सला MBBS कोर्सला जातात, सगळेच काही पोहोचत नाहीत। हे जर आपण लक्षात घेतलं तर त्याच नियमाप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा जसं व्यवहारामध्ये विविध प्रकारचे शिक्षण आहे त्याप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा विविध प्रकारचे वर्ग आहेत। जसं व्यवहारामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग या प्रकारचे जसे वर्ग आढळतात त्याचप्रमाणे परमार्थात सुद्धा वेगवेगळे वर्ग आहेत। जसं प्रत्येक शाखेचा विद्यार्थी त्या त्या शाखेमध्ये पुढे जाऊन काहीतरी कमवतो, मग पैसा असो, मान असो किंवा त्यातून निर्माण होणारे अनेक विविध गोष्टी असो, या त्याला तर विविध शाखांमधून विद्यार्थ्यांना किंवा त्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचं फल प्राप्त होतं, म्हणजे पैसा, मान किंवा अशा प्रकारे त्याला काही ना काही प्राप्त होतं। जे फल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला मिळतं तेच MBBSच्या विद्यार्थ्याला मिळेल असं नाही। फल जरी तेच असलं तरी त्याचं प्रमाण, त्याची गुणवत्ता ही वेगवेगळी असते। तसंच आर्ट्स कॉमर्समध्ये आहे, तसंच इंजिनिअरिंगमध्ये आहे। म्हणजे या प्रत्येकाचा जर अभ्यास केला तर पैसा सगळ्यांना मिळतो, परंतु त्याचं प्रमाण कमी अधिक असतं, अधिक त्याची गुणवत्ता, नंतर त्याचा हेतू, अनेक 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 गोष्टी त्यामध्ये धरता येतील असं व्यवहारामध्ये होताना आढळतं। पण जगतात मात्र सगळेच। म्हणजे आर्ट्सचा मुलगा जागणार नाही असं नाही, आर्ट्सच्या मुलालाही काही ना काही नोकरी मिळते, कॉमर्सच्या मुलालाही काही ना काही नोकरी मिळते, MBBS वाल्यालाही मिळते, डेंटल वाल्यालाही मिळते। कुठलीही शाखा असो त्या विद्यार्थ्याला काही ना काही नक्कीच पुढे मिळतं। हे जसं आहे त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा विविध शाखा आढळतात। कर्म, उपासना, योग, ज्ञान अशा त्या प्रमुख 4 शाखा आहेत। या 4 शाखाच्या अंतर्गत पुन्हा उपशाखा अनेक आहेत। जसं इंजिनिअरिंगमध्ये गेलं तर इंजिनिअरिंगमध्ये अनेक उपशाखा आहेत, मेडिकलला जरी गेलं तरी तिकडेही उपशाखा आहेत। BMS, BHMS, MBBS, डेंटल ह्या जशा उपशाखा आहेत त्याचप्रमाणे
परमार्थात सुद्धा हे जे प्रमुख 4 मार्ग आहेत त्याच्याही उपशाखा आढळतात. म्हणजे योग मार्गामध्ये सुद्धा विविध प्रकारचे योग आढळतात. काहींचा सहज योग आहे, काहींचा हठ योग आहे, असे विविध प्रकारे योग आढळतात. आणि सहज योगवाले म्हणतात नाही आमचंच बरोबर आहे, हठ योगाला म्हणतो आमचंच बरोबर आहे. परमार्थात जेवढी भांडणं आहेत तेवढी व्यवहारात नाही. व्यवहारामधला आर्ट्स आणि कॉमर्सवाला एकमेकात भांडत नाही बसत. कॉमर्स आणि सायन्सवाला एकमेकात भांडत बसत नाही. सायन्सवाला आणि इंजिनिअरिंगवाला एकमेकात भांडत बसत नाहीत. MBBS वाला आणि MCA वाला एकत्र भांडत बसत नाहीत. त्यांनी ठरवून घेतले, त्यांना कळलेलं आहे की आपल्या ह्या विशिष्ट दिशा आहेत, त्याप्रमाणे आपल्याला या दिशेने गेल्यानंतर हे फल मिळतं आणि त्याच्यातून दोघंही जगतात. परमार्थात तसं नाही. परमार्थामध्ये फार गोंधळ आहे. परमार्थामध्ये वाद विवाद भांडणं हा फार मोठा विषय आहे आणि हा आजचा नव्हे, युगानुगे चालत आलेला आहे. जगामध्ये परमार्थामुळे जेवढी हानी झाली तेवढी कशानेच हानी झालेली नाही. सगळ्यात जास्त हानी परमार्थामुळे झालेली. मारामाऱ्या, युद्ध हे जे झाले ते बरेचसे परमार्थामध्ये म्हणजे धर्मांमुळे झाले. मग अशा एवढ्या मोठ्या गोंधळात पुन्हा आपण परमार्थ करण्याचं धाडस करायचं म्हणजे फारच मोठी उडी घेण्यासारखं आहे, फारच मोठं साहस आहे. म्हणून कोणी जर कोणाला म्हटलं की अरे परमार्थ कर, तर ते फारच साहस करण्यासारखं आहे. तुम्ही व्यवहार करता, संसार करता, फार मजेशीर चालेल, काही अडचण येणार नाही तुम्हाला. पण परमार्थ करायचं म्हणजे फार मोठ्या अडचणी. परमार्थ करताना इतका विषय किचकट आहे की काय करावं आणि काय नाही हे कळतच नाही. संसार करताना एवढ्या अडचणी नाही जेवढ्या परमार्थ करताना अडचणी जाणवतात. आणि म्हणूनच साहजिकच साधारण मनुष्य कधी परमार्थाकडे वळत नाही. देवापुढे उदबत्ती लावण्यापर्यंतच त्याचा परमार्थ मर्यादित असतो. किंवा घरामध्ये एखादा देवाचा फोटो टांगला किंवा मूर्ती ठेवली, त्याची पूजा करण्यापुरताच काही लोकांचा परमार्थ असतो. काही लोकांचा एखादा देऊळ दिसलं तर तिथे नमस्कार करण्यापुरता असतो. असं हे बदलत 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 त्या परमार्थाच्या किती शाखा झाल्या, किती संप्रदाय झाले याचा काही हिशोब नाही. आणि अशा या सगळ्या गोंधळामध्ये आपण एक विषय घेऊन बसलोय, दृक दृश्य विवेक. आपला काय दृक दृश्य विवेक म्हणजे हा काय गोंधळ लावलाय, म्हणजे यांच्या या गोंधळात आपला हा गोंधळ नाही का. असा मग बऱ्याच वेळा विचार केल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न पडतो. आणि त्यात तुम्ही संसार करत असताना आठवड्यावर तुमचं काही ना काही चालू असतं. आणि त्याच्यामध्ये एक शुक्रवार तुम्ही इकडे येता आणि आले की मग तुम्हाला मला काहीतरी त्याच्यापेक्षा वेगळंच सांगायचं आहे. मी केवढा गोंधळ आहे हा. संसाराचा एक गोंधळ, परमार्थाचा दुसरा गोंधळ, त्याच्यामध्ये दोघांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न नाही का. आता ही सांगड घालायची म्हणजे फारच अवघड काम आहे. विषय अवघड आहे. फक्त तुम्ही संसारातले असते, मी संसारातला विषय मांडायला इथे बसलो असतो तर फार सोपं झालं असतं. किंवा तुम्ही फुलटू परमार्थातच असते. फुलटू म्हणजे पूर्णतः. फुलटू हा इंग्रजी शब्द आहे. पूर्णतः जर तुम्ही परमार्थातच जर असते तरी प्रश्न नव्हता. तुम्ही परमार्थात, मी पूर्णतः परमार्थात, मग काही अडचण नव्हती. म्हणजे एकाच आश्रमात राहणाऱ्या 2 संन्यासी लोकांमध्ये काही अडचण नसते विषयासाठी. विषय जेव्हा बोलायचा असतो तेव्हा 2 संन्याशांमध्ये जर विषय झाला तर अडचण नाही, कारण दोघंही परमार्थ करणारे आहेत. 2 संसारी माणसातही अडचण येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरी जर दुसरा संसारी मनुष्य आला तर तुम्हाला एवढा अवघड वाटत नाही. पण मी जर तुमच्या घरी पोहोचलो तर तुम्हाला थोडं तरी अवघड वाटतं. का वाटतं असं? त्याचं कारणच हे आहे. हा जो फरक आहे आणि ह्या फरकाला संपवायचं आहे, म्हणजे हा गॅप संपवायचा आहे, हे किती अवघड काम आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तींसाठी ते फारच किचकट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं 2 मार्ग, त्या 2 मार्गामध्येही उपमार्ग, आणि त्यातही आपण एका मार्गातले काहीतरी जोडत बसत नाहीये, तर 2 विविध वेगळे मार्गामध्ये पुन्हा एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न म्हणजे फारच अवघड विषय होतो. असं जरी असलं तरी सुद्धा तुमचं धाडस, तुमचं धैर्य, या ठिकाणी तुम्ही आलात हे तुमचं कौतुक किती करावं हे थोडंच आहे. कारण इथे आलेला टिकेलच याची काही गॅरंटी नाही. माझ्यासमोर एखादा व्यक्ती बसेल परंतु तो टिकेल का नाही शंका आहे. त्याची कारणं ही आहेत. ही सगळी कारणं आहेत. कोणाला दोष देता येत नाही. तुमचा काही दोष नाही. माझ्या एखाद्या चिंतनाला तुम्ही पोहोचू शकले नाही. संसारातल्या असंख्य अडचणी, असंख्य त्रास सहन करत 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 तुम्ही हा परमार्थ करण्याचं धैर्य करताय, ही फार मोठी बाब आहे. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. परंतु जर तुम्ही हे करत राहिलात तर नक्कीच मृत्यू येण्याच्या आत तुम्हाला जगत म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय, तुम्ही कोण आहात, हे नक्की का चाललंय, कशासाठी आपण हे करतो. रोज उठायचं, दिवसभर धावपळ करायची, रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, पुन्हा
धावपळ जन्मल्यापासून मरेपर्यंत. हा जो एवढा गोंधळ आहे हा का करायचा, याचं गणित ज्या शास्त्रामध्ये आहे त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. बाकीच्या शास्त्रामध्ये जगावं कसं हे शिकवलं जातं. इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला जगावं कसं कळेल, म्हणजे कसे पैसे कमवायचे हे कळेल. मेडिकल सायन्स त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कसे कमवायचे कळेल. अधिक ह्या शरीराचं थोडीफार रोगराईंची माहिती होईल. तुम्ही काही करा, काहीही केल्यानंतर तुम्हाला कसं जगावं, जगताचं ज्ञान आणि जगतामध्ये वागायचं कसं याचं ज्ञान तुम्हाला बाकीच्या सगळ्या शास्त्रांनी कळेल. सगळ्या शास्त्राने म्हणजे कुठल्या तरी शास्त्राने वेगवेगळा विषय कळत राहील. जसं ज्योतिषशास्त्राने ज्योतिषाचा विषय कळेल, पाकशास्त्राने पाक कसा बनवायचा याचा विषय कळेल. याचप्रमाणे असंख्य ज्ञान तुम्हाला विविध शाखेच्या द्वारे कळू शकतो. परंतु जगत म्हणजे काय, आपण का जन्माला आलो आणि मरणार म्हणजे काय, मेल्यानंतर काय होतं, याचा सविस्तर विचार आणि ते चालू ठेवणं गरजेचं आहे का बंद करणं गरजेचं आहे याचा विचार फक्त एकाच शास्त्रात होतो आणि त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतात. वेदांत शास्त्राचा काही भाग धर्मशास्त्रामध्ये म्हणजे पूर्वशास्त्रामध्ये येतो, परंतु पूर्वशास्त्रामध्ये त्याचा यथासांग विचार झालेला नाही. एक ठराविक पातळीपर्यंतच पूर्वशास्त्रामध्ये त्याचा विचार आहे. वेदांतामध्ये मात्र तो विचार तर आहेच आहे, अधिक याचा सखोल विचार म्हणजे शेवटचा जो विचार आहे तो या ठिकाणी येत असल्यामुळे याला वेद अंत म्हणजे अंतिम भाग असं म्हणतात. वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग म्हणजे शेवटचा अभ्यास या शास्त्रामध्ये आहे. आणि वेदांत शास्त्राचंच प्रतिपादन करणारा, वेदांत शास्त्राचाच अभ्यास मांडणारा हा छोटा ग्रंथ दृक् दृश्य विवेक असा आहे. या ग्रंथातील 5व्या क्रमांकाचा श्लोक आपण अभ्यास करतो आहोत. न वृद्धिम याती न क्षयम असा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या आधी पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये नोदेती नास्त मेतेशा असा अभ्यास आपण केलेला आहे. नोदेती नास्त मेतेशा न वृद्धिम न याती क्षयम याती न क्षयम स्वयं विभात्य थान्यांनी भासेत साधनम विना. हा संस्कृत श्लोक 5वा श्लोक आहे दृग्दृश्य विवेक या ग्रंथातील. नोदेती म्हणजे उदय न होणे, नास्त म्हणजे अस्त न होणे, न वृद्धिम म्हणजे वृद्धी न पावणे आणि न क्षयम म्हणजे क्षय न होणे, असे 4 लक्षण या ठिकाणी मांडलेले आहेत. चिती म्हणजे भगवंत, भगवंताचा विचार या लक्षणांमध्ये आहे. भगवंताशी घेणं देणं असावं की नसावं हा एक मोठा भागच आहे. परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं ही एक विशिष्ट शाखा आहे, हा एक विशिष्ट अभ्यास आहे. तुम्हाला इथे येण्याच्या आधी हे नक्कीच माहित पाहिजे की आपल्याला भगवंताकडे जाणं गरजेचं आहे. संसार तुम्ही करता ना करता हा भाग निराळा आहे, परंतु आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे हे कळल्याशिवाय मी काय सांगतो हे कळणं अवघड आहे. पण तुम्ही किती वेगाने चालला, किती वेगाने जाताय हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. परंतु जायचंय एवढं नक्की असं ठरवलं की मग अडचण येत नाही. मग काय होतं, मग अडचण येत नाही. तर ज्याचा उदय होत नाही, ज्याचा अस्त होत नाही, ज्याची वृद्धी होत नाही आणि ज्याचा क्षय होत नाही त्याला भगवंत असं म्हणतात. ज्याचा उदय नाही, अस्त नाही, वृद्धी नाही आणि क्षय नाही. आता याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं नव्हे, आपण रात्रंदिवस अनंत जन्मांपासून याच्या विरुद्ध पाहतोय. भगवंत कसा आहे, न वृद्धिम याती न क्षयम नोदेती नास्त मेतेशा, नोदेती नास्त मेतेशा न वृद्धिम न याती क्षयम असा भगवंत आहे. म्हणजे भगवंत म्हणजे चिती. या ठिकाणी जी चिती वर्णन केलेली आहे ती कशी आहे, ही अशी आहे. न या शब्दाने नाही, काय काय नाही, उदय नाही, अस्त नाही, वृद्धी नाही आणि क्षय नाही. आणि आपल्याला मात्र सवय कसली आहे, आपल्याला काय पाहण्याची सवय आहे. डोळ्याने काय पाहतो, कानाने काय ऐकतो, पंच ज्ञानेंद्रियाने काय भोगतो, मन बुद्धी काय विचार करते, आपला जीव जो आहे तो कशासाठी तळमळतो. जीवाची तळमळ, मन बुद्धीची धाव आणि इंद्रियांचं सैरावैरा भटकणं हे जे आहे कशासाठी आहे, उदय होणाऱ्या पदार्थांसाठी, अस्त पावणाऱ्या पदार्थांसाठी, वृद्धी पावणाऱ्या पदार्थांसाठी आणि क्षय होणाऱ्या पदार्थांसाठी. आपण जी रोजची धावपळ करतोय ही
अगदी एकदम विरुद्ध असलेल्या, भगवंताच्या लक्षणाशी विरुद्ध असलेल्या गोष्टींमध्ये आपण धावतोय आणि इतका आपण त्याच्यात गुरफटलोय की कळतच नाहीये. मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं. मेंटल हॉस्पिटलमध्ये जर गेलं आणि 10 वेडे जर बघितले तर 10 वेड्यांना ते 10 वेडे आहेत हे लक्षात येत नाही. कारण का? समान असतात ते सगळे वेडे. पण आपण जर तिथे शहाणे गेलो तर आपल्याला कळलं हे 10 वेडे आहेत. आणि ते 10 वेड्यांना जर जाऊन आपण म्हटलं काय तुम्ही वेडे आहात, तर ते म्हणतात अरे हा वेडा आलाय. म्हणजे 10 वेडे मिळून आपल्याला वेडा ठरवतात. असं होऊ शकतं. पण खरे वेडे कोण आहे? खरे वेडे कोण आहे? खरे वेडे कोण याचं उत्तर नाही देऊ शकत. कारण की आपल्या दृष्टीने खरे वेडे ते आहेत आणि त्यांच्या दृष्टीने खरे वेडे आपण आहे, नाही का? हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे जगत म्हणजे काय? जगत म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कलेक्शन ऑफ फूल्स. जगत म्हणजे काय? मूर्ख लोकांचा बाजार. जगाला काय उपमा दिलेली आहे? मूर्ख लोकांचा बाजार म्हणजे जगत. आता मूर्ख लोकांचा बाजार म्हटल्यानंतर मग आपण त्या बाजारात राहावं की नाही राहावं? आता आहे तर खरे, मग शहाणे होण्याचा प्रयत्न करा. शहाणे होण्याचा प्रयत्न केला की मग अडचण येत नाही. आपण जे पाहतोय ते पाहतोय भगवंताच्या विरुद्ध. भगवंत अस्त पावत नाही, भगवंत उदय पावत नाही. आपल्याला उदय होणाऱ्या पदार्थांमध्ये रस आहे. जो जो पदार्थ उदय पावतो, जो जो निर्माण होतो त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये रस आहे. उदय झालेल्या पदार्थाकडे आपण खिळून राहतो. जो पदार्थ उदय पावतो त्याच्यात खिळून राहतो. अस्त होणारा पदार्थ आपल्याला आवडतच नाही. आणि त्याच्यामध्येही गोंधळ आहे. काही पदार्थ अस्त व्हावे असं वाटतं, काही पदार्थ अस्त होऊ नये असं वाटतं, काही पदार्थ उदय व्हावेत असं वाटतं, काही पदार्थ उदय होऊ नयेत असं वाटतं, काही पदार्थांची वृद्धी होऊ नये, वाढ होऊ नये असं वाटतं, आणि काही पदार्थांची वाढ होत राहावी असं वाटतं. काही पदार्थांचा क्षय अजिबात होऊ नये असं वाटतं आणि काही पदार्थांचा क्षय व्हावा असं वाटतं. या सगळ्यांचा अभ्यास आपण बारकाईने केलेला असल्यामुळे आपण पुन्हा तो काही अभ्यास इथे करणार नाही. परंतु हे लक्षात घ्या, स्थूल सूक्ष्म कारण हे 3 जे प्रपंच आहे, या 3 प्रपंचाला या 4च लक्षणांमध्ये बसवता येतं. 4च म्हणजे कुठल्या? उदय, अस्त, वृद्धी आणि क्षय. 4 प्रपंच नाही, 3 प्रपंच या 4 शब्दात बसतात. म्हणून या 3 प्रपंचाविषयी आपल्याला उदासीनता आणणं गरजेचं आहे. उदासीनता म्हणजे त्याच्यातलं खरं पण ओळखायचं. खरं पण ओळखलं की तो पदार्थ मनोरंजन होतो. काय होतं? मनोरंजन होऊन जातं ते. उदाहरणार्थ एखादं नाटक सुरू आहे, तर नाटक हे मनोरंजन कधी ठरतं? जेव्हा ते खोटं हे लक्षात येतं, ते खरं नाहीये. किंवा एखादा चित्रपट आहे, सिनेमा. आता त्या चित्रपटामध्ये आपल्याला मनोरंजन केव्हा वाटतं? जेव्हा तो चित्रपट खोटा आहे हे लक्षात येतं तेव्हा. पण त्याला जर कोणी खरं समजू लागला तर मात्र तो मनोरंजन राहणार नाही. तो विषय त्याला काय होईल? सत्य वाटेल. दुःख आणि सुख हे सुद्धा सत्य होऊन जातील. त्याचप्रमाणे या 4 लक्षणांच्या द्वारे 3 प्रपंच जर आपण ओळखला तर हा 3 प्रपंचांचा विषय मनोरंजन होऊन जाईल. पण हे एवढं सोपं नाही. क्रमाने आपल्याला स्थूल प्रपंचापासून सुरू करत आताच गेलं पाहिजे. पहिल्यांदा स्थूल प्रपंच, मग सूक्ष्म प्रपंच, मग कारण प्रपंच. आपण स्थूल प्रपंचातूनच बाहेर पडे ना. मी तुम्हाला आधी सांगितलं, यमाचं ऐकायचं का महाराजांचं ऐकायचं ठरवून घ्या पहिले. 2च पर्याय आहेत तुमच्याकडे. एक आहे यम आणि दुसरा आहे महाराज. दोघांपैकी कोणाचं ऐकावं? एक तर महाराजांचं ऐका किंवा यमाचं ऐका. महाराजही खरंच बोलणार आहेत आणि यमही खरंच बोलणार आहे. यम तुम्हाला खरं कसं बोलतो? मागे तुम्हाला वर्णन केल्याप्रमाणे यम काय करतो? नाही, ते नंतर, ते तर कर्माचा हिशोब आहे. यम येतो तेव्हा काय करतो? यमदूता करवी ह्याच्यातला प्राण, ह्याच्यातला जीव काढून घेतो. पण हे सत्य आहे का असत्य सांगतोय मी काही ते तुम्हाला भविष्य वगैरे नाही सांगत आहे. मी सत्य सांगतोय. सत्य काय आहे हे लक्षात घ्या म्हणजे अडचण येत नाही.
सत्य हे आहे की मृत्यू येणार आहे. कधी येणार आहे माहित नाही. कधी येणार आहे माहित नाही. मृत्यू येणार आहे नक्की. बरं, जेव्हा मृत्यू येईल तेव्हा यमदूताकरवी काय करेल, त्याच्या आतमध्ये असलेला, त्या शरीराच्या आतमध्ये असलेला जीव काढेल. आता तो कुठे घेऊन गेला, कुठे घेऊन गेला, त्याची काय विल्हेवाट लावली, हा भाग आपण बाजूला ठेवू. पण खाली काय झालं, खाली काय झालं, तुम्ही ज्या प्रपंचाला आपलं 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 म्हणत होता, माझं 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 म्हणत होता, मी 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 असं करत होता, मम म्हणजे अहम आणि मम, अहंता आणि ममता धरून ज्या प्रपंचामध्ये रात्रंदिवस गुरफटून पडला होता, तो कुठे गेला? तो सोबत गेला? तो जात नाही सोबत. मृत्यू आल्यानंतर म्हणजे यमाने हे कळवून देण्याच्या आधी महाराजांनी सांगितल्यानंतर कळण्यात काही हरकत नाही, नाही का? महाराजही ते सांगतात, यमाने त्रास देऊन आपल्याला हे कळून द्यावं की हे घरदार बायका पोरं ज्यांच्यामध्ये तू रममाण होऊन भगवंताकडे जाण्याचं विसरलास, ते काही योग्य नाही. हे त्याने त्रास देऊन आठवण करून देण्याच्या ऐवजी आधी महाराजांचंच ऐकावं. महाराज म्हणतात की तुझा मृत्यू येईल तेव्हा येणारच आहे, त्याच्या आत तू भगवंताकडे जाण्याची तयारी सुरू कर. म्हणजे हा जो संसार आहे हा त्रासदायक होणार नाही. हा संसार, या संसारामध्ये कितीही गुरफटून राहिलो तरी यम मात्र आपल्याला ही शिकवण देईल की हा संसार तुझा नाही, हा संसार तुझा नाही, हा संसार आपला नाही. आपला नाही मग आता आपल्याकडे आहे, मग काय करावं? आहे तर जिथपर्यंत आहे तोपर्यंत भोगत राहा, परंतु त्याच्यात तू गुरफटून अडकलास हे काही चांगलं झालं नाही. संसारामध्ये गुरफटून मेला हे काही चांगलं झालं नाही. मरण येणार हे नक्की. मग चांगला माणूस असो किंवा वाईट असो, परमार्थ करणारा असो किंवा न करणारा असो, परंतु परमार्थ करणाऱ्या माणसाचं मरण आणि परमार्थ न करणाऱ्या माणसाचं मरण यात फरक आहे. हा विषय समजून घेणाऱ्या माणसाचं मरण आणि साधारण माणसाचं मरण यात फरक आहे. साधारण मनुष्याला यमाचा त्रास जो आहे तो जास्त आहे. त्याच्याही हातात पुढे काही राहणार नाही, म्हणजे सगळा संसार खालीच राहील. आणि ज्याने हा विषय कळून घेतला त्याच्याही हातात काही राहणार नाही, त्याचाही संसार खालीच राहील. पण पुढची गती मात्र दोघांची भिन्न भिन्न होते. त्याचा अभ्यास इथे नाही सध्या, म्हणून तुम्ही काही सांगत नाही. परंतु हे लक्षात घ्या की ज्या संसारामध्ये आपण रममाण आहोत त्या संसारामध्ये आपल्याला सावध होणं गरजेचं आहे, सावधान होणं गरजेचं आहे. सावध व्हा, संसार करू नका असं मी काही सांगत नाही, कारण माझ्या सांगण्यावर तुमचा संसार अवलंबून नाही. पण सावध होणं मात्र माझं बोलणं जे आहे, माझ्या बोलण्यातून तुम्हाला जी सावधानता निर्माण होणार आहे ती मात्र तुम्हाला शक्य आहे. संसार करणं न करणं हे तुमच्या कर्मावर आहे. तुम्ही केलेल्या पूर्व कर्मानुसार तुमचा संसार चालेल. परंतु या संसारामध्ये सावध होणं, खरं काय खोटं काय, सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय हे ओळखणं, यासाठी मात्र माझे शब्द उपयोगाला येतील. म्हणजे साधू संतांचे शब्द उपयोगाला येतील. माझे शब्द म्हणजे माझे शब्द नाहीत, साधू संतांनी जे काही सांगितलेलं आहे ते जे मी काही बोलतोय हे तुम्हाला उपयोगाला कशासाठी येतील? संसार मोडण्यासाठी नाही, करण्यासाठी पण नाही. संसार मोडणे आणि करणं यासाठी माझ्या शब्दांचा उपयोग नसून या संसारामध्ये सावधानता निर्माण करण्यासाठी, खरं खोटं ओळखण्यासाठी, दृक दृश्य विवेक करण्यासाठी उपयोग आहे. विवेक निर्माण व्हावा यासाठी उपयोग आहे. तर असा हा विषय आपण बऱ्याच दिवसापासून अभ्यास करतो आहोत. 4 शब्दांच्या द्वारे आपण चितीचा अभ्यास केलेला आहे, परंतु चितीचा अभ्यास आपण केलेलाच नाही. आपण कशाचा अभ्यास केला? चितीच्या विरुद्ध आपण पदार्थांचा विचार केलाय. म्हणजे क्षय पावणाऱ्या पदार्थांचा विचार केला, वृद्धी पावणाऱ्या पदार्थांचा विचार केला, अस्त पावणाऱ्या पदार्थांचा विचार केला, उदय पावणाऱ्या पदार्थांचा विचार केला. हे पदार्थ, या पदार्थावरून आपली नजर बाजूला गेली म्हणजे त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट राहिला नाही. नजर बाजूला जाणे म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट राहिला नाही, त्याच्यात रस राहिला नाही. आहे म्हणून आहे, आहे म्हणून आहे असं झालं की मग आपल्याला चिती लक्षात येऊ शकते. आणि ही जी चिती आहे, या चितीचं पुढचं लक्षण जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, ते या ठिकाणी मांडण्यात येत आहे. स्वयं विभात्य धान्यानी भासयत साधनम विना. स्वयं विभात्य म्हणजे
स्वतः, विभात म्हणजे प्रकाश देणे, प्रकाशमान असणे. स्वयं हा शब्द आहे. स्वयं म्हणजे स्वतः. स्वयं हा संस्कृत शब्द आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे स्वतः, स्वतःच. आणि विभात्य धान्यांनी, तर याच्यामध्ये दोन शब्द एकत्र येत आहे. तर विभात्य आणि पुढचा भासेत साधनम विना, हा सगळा पूर्ण दुसऱ्या चरणाचा अर्थ आधी सांगतो काय आहे, मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण एक एक शब्दाचा विचार करू. तर हा जो भगवंत आहे किंवा ही जी चिती आहे, या चितीचे लक्षण आधी सांगितलेले 4. आता पुढच्या चरणामध्ये सुद्धा लक्षण आहे की ही चिती स्वतः प्रकाशमान आहे. पुढच्या चरणाचा अर्थ आहे ती चिती स्वतः प्रकाशमान आहे आणि तिच्या प्रकाशनासाठी दुसऱ्या कुठल्याही पदार्थांची, कुठल्याही साधनांची अपेक्षा करत नाही. कुठल्याही साधनांशिवाय ती प्रकाशित आहे. हा अत्यंत अवघड विषय या ठिकाणी. आधीची लक्षणं कळली असेल तर आपल्याला या चरणाचा अभ्यास करणं सोपं होईल. आधीची लक्षणं फार बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मग या दुसऱ्या चरणाचा अभ्यास करायला पाहिजे. स्वयं, स्वयं म्हणजे स्वतः. आपण स्वतः जो आहोत तो स्वतः दरवेळेस बदलत राहतो. आपण ज्याला स्वयं म्हणतो तो स्वयं, आणि या ठिकाणी जो स्वयं आहे तो भिन्न आहे. स्वयं म्हणजे मी. स्वयं म्हणजे काय? मी. आपण ज्याला मी म्हणतो आणि या ठिकाणी जो मी आहे तो वेगळा आहे. या ठिकाणी स्वयं हा शब्द चितीला वापरण्यात आलेला आहे. स्वयं कोण आहे? स्वयं म्हणजे आपण नाही, मी नाही. स्वयं म्हणजे चिती. ही चिती जी आहे ती स्वतः प्रकाशमान आहे. आता प्रकाशमान असणं म्हणजे काय? आपल्याला माहित आहे की प्रकाश देणारे पदार्थ कुठकुठले आहेत. कुठले कुठले पदार्थ प्रकाश देतात? सूर्य, दिवा, चंद्र, हिरा, प्रकाश देणारे पदार्थ. जास्तीत जास्त आपल्याला सर्व माहिती आहे. जेवढे पदार्थ प्रमुख आहे त्यामध्ये सूर्य, चंद्र, दिवा म्हणजे ही लाईट, पणती, मेणबत्ती, हे सगळे असंख्य जे आहे ते प्रत्येकामध्ये अग्नी आहे. तेज तत्वाचं प्राधान्य ज्या ठिकाणी असतं तो पदार्थ प्रकाश देतो. तेज तत्वाचं प्राधान्य. सूर्यामध्ये तेज तत्व प्राधान्य आहे. दिव्यामध्ये उष्णता म्हणजेच तेज. इथे सुद्धा हे काय? तेज तत्व तिथे प्राधान्याने असतं, तो प्रकाश देतो. प्रकाश देणाऱ्यामध्ये सूर्य हा प्रकाश देणारा आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. चंद्र हा प्रकाश देणारा आहे का नाही आहे? चंद्र प्रकाश देतो का नाही? शाळा जरी शिकले असाल तर तुम्हाला माहित असेल सूर्य प्रकाश देतो आणि चंद्र प्रकाश देतो का नाही देतो? म्हणजे आता थोडासा अभ्यास सूक्ष्म जर केला, पहिल्यांदा असं दिसतं की चंद्र पण प्रकाश देतो, सूर्य पण प्रकाश देतो. शाळा शिकलेला असेल तर लक्षात येतं की नाही, शाळेमध्ये हे शिकवलंय की चंद्र हा प्रकाश देत नाही, तो दुसऱ्याकडून प्रकाश घेतो आणि मग देतो. म्हणजे चंद्र हा परप्रकाशित ग्रह आहे असं सांगितलेलं आहे. पृथ्वीचा तो उपग्रह आहे आणि तो परप्रकाशित आहे, म्हणजे तो स्वतःच दुसऱ्याने प्रकाशन झालेला आहे. चंद्राला प्रकाश कोणाचा आहे? पृथ्वीचा. म्हणजे चंद्राचा प्रकाश हा चंद्राचा नसून सूर्याचा आहे. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो प्रकाश आपल्याकडे परावर्तित केला जातो आणि मग आपण म्हणतो चंद्राने प्रकाश दिला. खरा चंद्र प्रकाश देत नाही, पण आपण म्हणतो की चंद्राने प्रकाश दिला. बरोबर की नाही? म्हणजे खरा प्रकाश देणारा तो नाहीच आहे. मग चंद्र हा स्वयं प्रकाशित आहे काय? म्हणून शाळेत लिहिलंय चंद्र हा परप्रकाशित आहे. शाळेत काय सांगितलं? हे कधी कळलं? शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्याला कळेल काय? जो शाळेतच गेला नाही कधी तो रोज बघतो चंद्र, अमावस्येचे दिवस सोडून. अमावस्येच्या दिवशी सुद्धा चंद्र बघतो. कसा बघतो? अमावस्येच्या दिवशी चंद्र कसा बघितला जाईल? बघतात का नाही? बघता येईल का नाही? अमावस्येच्या दिवशी चंद्र कसा बघणार? अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही. अमावस्येच्या दिवशी जर चंद्र पाहायचा असेल तर स्वप्नातच पाहावा लागतो, बाकी कधी दिसत नाही.
तर अमावस्येचा दिवस सोडून, म्हणजे अमावस्येच्या दिवशी चंद्र पाहायचा तर स्वप्न पडायला पाहिजे, त्याच्यात चंद्र दिसू शकतो. बाकीच्या दिवशी जो चंद्र पाहतो ते चंद्र पाहून त्याला हे कळलं की चंद्र प्रकाश देतोय, रोजच पाहतोय. आणि त्याला जर शाळा शिकलेला मनुष्य जाऊन म्हटला की अरे बाबा रे चंद्र कधी प्रकाश देत नसतो, तर तो काय ऐकेल का? तो ऐकणारच नाही. त्याच्यापुढे कितीही डोकं आपटलं तरी ऐकेल का? नाही. बरं, आता ज्याला कळलंय की चंद्र प्रकाशित आहे, त्याने त्याला खूप रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, आणि समोरचा व्यक्ती तो ऐकतच नाही. तो म्हणतो नाही, चंद्र रोज प्रकाश देताना मी पाहतोय, तुझ्या सांगण्याला किंमत नाही, माझ्या बोलण्याला किंमत आहे, मी तुला मी रोज दाखवू शकतो की चंद्र प्रकाश देतोय. हा म्हणतो अरे बाबा तसं नाहीये. मग तो म्हणेल तू त्याला प्रूव्ह करून दे, काय सिद्ध करून दे ना. मी तर सिद्ध करून देतो, रोज तुला दाखवतो चंद्र प्रकाश देतोय. तो मनुष्य काय म्हणेल, मी तुला रोज दाखवतो की चंद्र हा प्रकाश देतो, तू मला एकदाच सिद्ध करून दे की चंद्र प्रकाश देत नाही. कधीतरी सिद्ध करता येईल? कधीतरी कोणाला सिद्ध करता येईल का? नाही करता येणार. पण मग तुम्ही कसं काय मानलं? रोज चंद्र प्रकाश देताना तुम्ही पाहताय, तरी सुद्धा तुम्ही कसं काय मानलं की चंद्र परप्रकाशित आहे? कसं काय मानलं? मग इतक्या ठामपणे कसं काय म्हणताय तुम्ही चंद्र प्रकाश देत नाही? कसं काय म्हणताय का नाही? सगळेच म्हणत नाहीत, काही ठराविक लोक म्हणतायत. काही लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्न जे अजूनही की खरंच देतो का नाही देतो. काहींचे बॉडी लँग्वेज म्हणजे फेशियल एक्सप्रेशन म्हणतात, तर चेहऱ्यावरच्या हावभावावरून असं लक्षात येते काय चाललंय, महाराज काय बोलतात कळतच नाही. मी तर एकदम साधारण विषय सांगतो, चंद्र प्रकाश देतो का नाही देत, हा वादाचा मुद्दा सुरू आहे इथे, की चंद्र प्रकाश देतो का नाही देतो. काय म्हणणं आहे तुमचं? देतो का नाही देतो? देतो म्हणा, प्रश्न नाही, कारण रोज पाहतोय आपण. अडचणच येणार नाही ना, कारण नाही देत म्हटल्यानंतर सिद्ध करा असं म्हणणार मी. जे प्रत्यक्ष आहे ते चांगलं आहे ना. प्रत्यक्ष काय आहे? प्रत्यक्ष आहे चंद्र प्रकाश देतो. मग कोणाचं म्हणणं आहे की प्रकाश देत नाही? जो कोणी म्हणेल प्रकाश देत नाही त्याने सिद्ध करा. करता येईल तुम्हाला सिद्ध कोणाला? करणार का सिद्ध? कोणीच नाही सिद्ध करत. मग माझंच म्हणणं खरं आहे, चंद्रप्रकाश देतो. चालेल का असं? असं नाही चालत. का नाही चालत? मुळात आपली जी विज्ञानावर अखंड श्रद्धा आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या विज्ञानावर फार भयंकर श्रद्धा बसलेली आहे. लोक म्हणतात की परमार्थ हे अंधश्रद्धाळू लोकांचं काम आहे. मुळात विज्ञानच हे अंधश्रद्धेवर चाललेलं आहे. कारण त्या शाळेत गेल्यानंतर मास्तर जे काही शिकवतो त्याच्यावर आपण डोळे झाकून बरोबरच असं समजतो, आपण विचारत नाही. त्याने एक काढला, आपण म्हणतो, तो म्हणतो हा एक, आपण म्हणतो हो. त्याला विचारतच नाही का हा एक, असं विचारलंय कधी कोणी? हा एक का? तो म्हणतो नाही हा एकच आहे, आपण म्हणतो हो आहे. मग ही काय अंधश्रद्धा आहे का श्रद्धा आहे तुमची? म्हणजे वादच करायचा ठरला तर, नाही का? नाही का? बरोबर का नाही? वादच करायचं ठरलं तसं होऊ शकतं. तुम्ही कधी बघितलंय का आतापर्यंत चंद्राने प्रकाश दिलेला नाही असं कधीतरी बघितलंय? कायम तुम्ही बघता की चंद्र प्रकाश देतो, आणि तरी सुद्धा तुम्ही विज्ञानावर श्रद्धा ठेवून ऐकता आणि म्हणता की चंद्र हा परप्रकाशित आहे. त्यातल्या त्यात 60 विद्यार्थ्यांपैकी, म्हणजे 60 जर पट संख्या असेल, पटावर मुलं असतील 60, त्यातल्या त्यात या 60 पैकी फक्त 2 मुलांना, किती? 2 मुलांना या म्हणण्यातली युक्ती कळते. शाळा तुम्ही नीट शिकले नसाल तर मी काय म्हणतोय कळणार नाही. त्या 60 मधले तुम्ही 2 मध्ये होते काय उरलेल्या 58 मध्ये होते मला माहित नाही. पण ती 2 मुलं जी असतात, या 2 मुलांना मास्तरने सांगितलेल्या या वाक्यामधली युक्ती कळते. चंद्र हा परप्रकाशित आहे हे कळण्यासाठी एक युक्ती वापरावी लागते. त्या युक्तीच्या साह्याने, ती युक्ती तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही ती युक्ती त्या समोरच्या व्यक्तीला सांगू शकतात की बाबा रे बघ, ह्या युक्तीने चंद्र परप्रकाशित आहे. आता जर ती तुम्हाला युक्ती माहीतच नसेल तरी सुद्धा उरलेली 58 मुलं काय म्हणतात?
चंद्र परप्रकाशित आहे. कारण मास्तरने म्हटलंय. म्हणजे तो अंधश्रद्धा, ह्या 58 अंधश्रद्धाळू आहेत. शाळेमधले गेलेले किती 58 लोक खरे तर अंधश्रद्धाळू आहेत आणि 2च मुलं श्रद्धाळू आहेत. विज्ञान चुकीचं म्हणतंय असं मी म्हटलेलं नाही. मी फक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक सांगतोय. 58 लोक काय आहेत, अंधश्रद्धाळू आहेत आणि 2 मुलं मात्र काय, श्रद्धाळू आहेत. त्यांनी त्या मास्तराने सांगितलेल्या त्या युक्तीचा उपयोग केला आणि हे लक्षात घेतलं की चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, तो परप्रकाशित. त्या 2 मुलांपैकी एकालाच ते अनुभवात आणता आलं. पुढे तो एक जो असतो त्याचं काही खरं नसतं. त्याला त्याची युक्ती लक्षात घेतली, कळलंय त्याला, पण पुढे तो अनुभव ठेईल असं नाही. पण एक मुलगा कदाचित ते ठेवेल. कदाचित असा शब्द का वापरतो त्याची गॅरंटी नसते. परंतु युक्तीने त्या ठिकाणी हे लक्षात घेता येतं की चंद्र हा परप्रकाशित आहे. तुम्हाला युक्ती आठवते का, काय सांगितली होती मास्तरने? कोणाला आठवते का मास्तरने काय युक्ती लावून सांगितलं होतं? की का सांगितलं का नाही मास्तरने? मास्तरला जर युक्ती माहित नसेल तर मास्तर कसं सांगितलं? मास्तरने सांगितलं परप्रकाशित म्हणले हो आहे, झाला विषय संपला. का असं कोणी विचारलं नाही. का म्हटलं की छडी. तुला काय घेणं आहे ना, परप्रकाशित आहे, तू काय कशाला त्रास करून घेतोयस? मी कधी त्रास करून घेतलाय? मी एवढं शिक्षक झालो तरी त्रास नाही करून घेतला की तो परप्रकाशित काय आहे मला माहित नाही, तुला माहित करून घ्यायचं काय उपयोग, असं मास्तर म्हणतो. म्हणून मला माहिती आहे की तुम्हाला इथे बसलेल्या कोणालाही कदाचित 1-2 लोक कदाचित सांगू शकतील की परप्रकाशाची युक्ती काय. का माहिती आहे कोणाला? चंद्र परप्रकाशित का आहे याची युक्ती शाळेत तुम्ही शिकलेत का? मास्तरने दाखवलं असेल तर चांगली गोष्ट आहे. काही मास्तर चांगले असतात, ते दाखवतात, सगळ्या आपल्या बोलण्याला ते प्रूव्ह करून देतात युक्तीने. प्रत्यक्षात काही सूर्य हा सूर्य, मग आपण इथे पृथ्वीवर आहोत, चला आता चंद्रावर जाऊ, बघा चंद्रावरून प्रकाश इकडे आला, पृथ्वीवर आदळला, बघा निघाला इकडे परत पृथ्वीकडे, चला आता ह्या प्रकाशासोबत पृथ्वीवर जाऊ, असं काय घडेल का? असं शक्य नाही. आपण पृथ्वीची जी कक्षा आहे या कक्षेच्या बाहेर जाऊ शकत नाही. आपण या कक्षेच्या बाहेर जाऊच शकत नाही. त्याला अनेक कारण आहेत, गुरुत्वाकर्षण, अनेक तुम्ही कारणं देऊ शकता. पण मग काय करावं? मग जी पद्धत आहे, एक मेणबत्ती म्हणजे सूर्य, दुसरीकडे एक थोडासा चकचकीत पृष्ठभाग असलेला एक पदार्थ आणि तिसरीकडे दुसरा एक पदार्थ. जेव्हा मेणबत्तीचा प्रकाश ह्या पदार्थावर पडतो त्याच्यातून इकडचा तो परावर्तित थोडाफार प्रमाणात होतो. जेवढा सूर्याचा प्रकाश आहे तेवढा चंद्राकडून काय येत नाही. कारण जेव्हा तो ह्याच्या चंद्राच्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा चंद्राचा पृष्ठभाग हा काही एवढा चकचकीत नाही आरशासारखा, म्हणून तेवढ्या प्रमाणात तो रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित होऊ शकत नाही. मेणबत्तीच्या एखाद्या थोड्याशा चकचकीत गोल पदार्थाच्या साह्याने पृथ्वीवर परावर्तित झालेला प्रकाश सिद्ध करता येऊ शकतो. पण ही युक्ती जास्त शाळांमध्ये दाखवली जात नाही. शाळेमध्ये जो प्रयोग असतो तो हा प्रयोग असतो की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये दिवस रात्र कसे होतात याचे प्रयोग मात्र बऱ्याचशा शाळांमध्ये भूगोलात असतात. म्हणजे एक मेणबत्ती ठेवतात, एक चेंडू ठेवतात आणि दुसरीकडे पृथ्वीचा गोल असं ठेवतात आणि मग मेणबत्ती ते ठेवतात, ती पृथ्वीला स्वतःभोवती फिरवायची आणि चंद्राला त्या पृथ्वीवरती फिरवायचा आणि हे दोघे जण ह्या मेणबत्तीभोवती फिरवायची. असं प्रयोग काही शाळांमध्ये आहेत, सगळ्या शाळांमध्ये नसतात. पण चंद्राचा प्रकाश परावर्तित झालेला प्रकाश आहे किंवा चंद्र हा परप्रकाशित आहे हे प्रयोग मात्र सर्व शाळांमध्ये शक्यतो कुठेच नाही. असो, हा विज्ञानाचा भाग आहे, जास्त मी त्याला सांगत नाही. तर सर्वांना हे नक्की माहित आहे की चंद्र हा परप्रकाशित आहे. मला सांगा, सूर्य हा परप्रकाशित आहे का स्वयंप्रकाशित आहे? वाचून 58 का 2 ग्रंथात वाचलेले किंवा सांगितले सद्गुरूंनी किंवा महाराजांनी अभंगात म्हटलेलं आहे नाही का. म्हणून नाही का असं म्हणून मग नाही चालत. सूर्यापेक्षा आपण इकडेच येऊ. ही लाईट जी आहे ही स्वयंप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे? म्हणजे ही स्वतःच प्रकाश देते का दुसऱ्यामुळे प्रकाश देते? फॅनमुळे ही लाईट प्रकाश देते का? मग लाईट कोणामुळे प्रकाश देते? लाईट ही प्रकाश देते का नाही देते? पहिली गोष्ट, लाईट प्रकाश देते का?
म्हणजे हे ट्यूबलाईट लाईट देते का? लाईट देते का नाही देते? अहो एवढं तुम्ही वाचताय पाहताय सगळं, म्हणजे देते ना. अंधार आहे ते बाहेर, हे लाईट बंद केलं तर काय दिसेल का? म्हणजे ट्यूबलाईट प्रकाश देते, हे बरोबर आहे नाही का? नाही देते. ट्यूबलाईट ही प्रकाश देते, पण हा प्रकाश ती ट्यूबलाईट देते का, असा माझा दुसरा प्रश्न. मग कोण देते? फॅन कडून परावर्तित झालाय का प्रकाश तिकडे? कोण देते प्रकाश? त्याच्यामध्ये करंट आहे नाही का? सोप्या भाषेमध्ये, जास्त अवघड भाषा न वापरता सोप्या भाषेत, त्याच्यामध्ये करंट आहे. त्या करंटमुळे हा प्रकाश तयार होतो. त्याचा जर खूप सखोल अभ्यास केला तरी तुम्ही सांगू शकतो, पण त्याची आता गरज नाही. तुम्हाला जेवढं कळेल तेवढं सांगू. त्याच्यामध्ये एक करंट आहे, त्या करंटमुळे तो प्रकाश मिळतोय. तो करंट जर काढून घेतला तर प्रकाश मिळणार नाही, ती ट्यूबलाईट प्रकाश देणारच नाही. करंट काढून घ्यायला सोपं गणित तुम्हाला माहिती आहे. बटन बंद करा. बटन बंद केले की त्याच्यात करंट जात नाही आणि मग प्रकाश देत नाही. बटन चालू केले की करंट जातो आणि ती प्रकाश देते. आता ती प्रकाश देण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, ती भाग निराळा. त्याच्यावर एक वेगळं शास्त्र आहे. त्याच्यावर काय, इंजिनिअरिंग मध्ये एक सेपरेट विषय येतो, एक लाईट इंजिनिअरिंग. ठीक आहे, तो एक वेगळा विषय तयार झाला एक मोठा. आपला तो विषय हाताळायचा नाही आता. आपल्याला फक्त एवढं बघायचंय की करंट त्याच्यात गेला की प्रकाश, आणि करंट त्यातला काढला की प्रकाश गेला. म्हणजेच ही ट्यूबलाईट जी आहे ती परप्रकाशित आहे, मग दुसऱ्याकडून प्रकाश देणारी आहे. मग तिला स्वतःचा प्रकाश नाहीये. करंट तिला प्रकाश द्यायला निमित्त कारण आहे किंवा प्रमुख कारण आहे, उपादान कारण आहे. करंटमुळे ती प्रकाश देते. चंद्र हा स्वतः प्रकाश देऊ शकत नाही, तो देत नाही. तर त्याला प्रकाश द्यायला कारण, म्हणजे तो जे प्रकाश देतो त्याला कारण सूर्य आहे, हे आपल्याला माहित आहे. जसं हे ट्यूबलाईटचं मी सांगितलं, जसं चंद्राचं सांगितलं. आता तसं आपण सूर्याकडे येऊ. सूर्य हा स्वतः प्रकाश देतो का नाही? सूर्य प्रकाश देतो का नाही देतो? नाही देत. रोज बघताय प्रकाश देतो तो. सूर्य हा प्रकाश देतो का नाही देतो? रोज आपण पाहतो सूर्य प्रकाश देतो. पण सूर्य प्रकाश देत नाही असं म्हणणं फार धाडस आहे. फार धाडस आहे. म्हणजे 58 किंवा 2 मी आधी सांगितलं. ते धाडस करण्यामागे 2 वर्ग आहेत. एक म्हणजे 58 मधला आणि एक म्हणजे 2 मधला. तुम्ही त्या 58 मधून धाडस करताय का 2 मधून धाडस करताय हे मला माहिती. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सूर्यप्रकाश देत नाही, हे का देत नाही याची मीमांसा, याची युक्ती माहित पाहिजे. आता सूर्यप्रकाश देत नाही असं मी काही म्हणत नाही. माझं म्हणणं आहे सूर्यप्रकाश देतो. आता सध्या मी काय म्हणतोय, सूर्य हा प्रकाश देतो. कारण सूर्य म्हणजे काय, सूर्य म्हणजे काय, चंद्र म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला. चंद्र म्हणजे काय, चंद्रावर माणसं गेली, तिथले त्यांनी फोटो आणले, नंतर अवकाशामध्ये सोडलेल्या उपग्रहाने सुद्धा त्याचे जे फोटो दिले, या सगळ्यांचा अभ्यास मांडल्यानंतर चंद्र म्हणजे काय हे विज्ञानाला कळलं की चंद्र म्हणजे एक ग्रह आहे. तो ग्रह आहे आणि तो पृथ्वीसारखाच ग्रह आहे, फक्त छोटा ग्रह आहे. आणि त्याच्यावर पृथ्वीसारखं पूर्णतः तसंच्या तसं वातावरण नाही, परंतु चंद्रावर खाचखळगे, जमीन हे सगळंच आहे. तिथलं गुरुत्वाकर्षण, त्या गुरुत्वाकर्षणाची त्या चंद्रामध्ये असलेली जी शक्ती आहे ती कमी आहे पृथ्वीपेक्षा. म्हणजे तिथे जर आपण चालायला लागलो तर आपण उड्या मारतो, पृथ्वीवर मात्र चालायला लागलं म्हणजे चालतोच. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शक्तीचा प्रभाव तिथे आणि इथे बदल आहे. असे अनेक भेद पृथ्वीमध्ये आणि चंद्रामध्ये सापडले. हे विज्ञानाला जरी नंतर सापडलेले असले तरी सुद्धा परमार्थामध्ये असणाऱ्या साधू संतांनी हे आधी शोधून ठेवलेलं आहे. म्हणजे हे लोक सुद्धा विज्ञानवादीच आहेत. काही साधू संत की ज्यांनी चंद्र म्हणजे काय याचा शोध लावून ठेवलेला आहे. परंतु आपण त्या भागाकडे, त्या वादाकडे जाणार नाही. तर चंद्र हा स्वतः प्रकाशन करत नाही, तो स्वतः प्रकाश देत नाही. त्याची स्वतःची स्थिती जी आहे ती पृथ्वीसारखाच तो एक ग्रह आहे. पण सूर्य मात्र तसं नाही. सूर्य काय, सूर्य म्हणजे सूर्याचं शरीर काय आहे नक्की सूर्यावर तुम्हाला माहिती आहे का? सूर्यावर काय, हायड्रोजनचे स्फोट होत आहेत. सूर्य म्हणजे हायड्रोजनचे सतत स्फोट होणारा एक पदार्थ आहे. सूर्य हा
सतत तिथे हायड्रोजनचे स्फोट होतात. म्हणजे त्याचं पृथ्वीसारखं अंग नाहीये. त्याचं अंग म्हणजे काय, तो एक तप्त गोळाच आहे. हायड्रोजनचे स्फोट होणारा एक तप्त गोळा आहे सूर्य म्हणजे. तप्त गोळा. जसं माशाला आपण घेतली तर माशाला जर गोल भाग असेल वर आणि त्याला जर पेटवलं तर तो भाग कसा असतो, गोल. पण त्याच्यामध्ये माशालीला तरी खाली ते आपण एक सळई, त्याच्यावर कापड, त्याच्यात रॉकेल असं ते करतो. पण सूर्याच्या ठिकाणी तसं अजिबात नाही. मग त्याला त्याच्या मुळाला असं काहीतरी सळई किंवा कापड आणि मग त्याच्यावर रॉकेल ओतून त्याला पेटवलाय असं नाहीये. आंतरबाह्य सूर्याच्या पार मध्यभागी जरी तुम्ही गेले तरी तिथे आणि सूर्याच्या बाहेरच्या भागावर आले तरी सर्वत्र तो समान रूपाने स्फोट होत असणारा एक पदार्थ आहे. सगळीकडे सूर्याच्या सर्वांगावर इथपासून तिथपर्यंत एकही भाग असा नाही की ज्या ठिकाणी जसं माशालीमध्ये कापड, सळई असा भाग असतो तसा सूर्याच्या ठिकाणी सूर्य पूर्णतः आतून बाहेरून प्रकाश देणार आहे. जगामध्ये जर स्वयंप्रकाशित कुठली वस्तू असेल ती ती एकमेव आहे सूर्य. चंद्र, ट्यूबलाईट, मेणबत्ती. मेणबत्तीला प्रकाश जो दिला जातो तो त्या वातीमध्ये असलेल्या तेलाला जाळल्याने होतो. आता हे जर लक्षात घेतलं, जसं ट्यूबलाईट मध्ये येणाऱ्या करंटमुळे प्रकाश येतो, म्हणजे करंट त्याला कारण आहे. वातीमध्ये असलेलं तेल जळतं म्हणून वातीचा प्रकाश येतो. हे जर कळलं तसं सूर्यामध्ये हायड्रोजन नावाचा एक ज्वालाग्राही ज्वलनशील असा वायू आहे ज्याच्यामुळे तिथे स्फोट होतो. म्हणजे सूर्य हा जो तप्त आहे तो कशामुळे, त्या हायड्रोजनमुळे. म्हणजे तो हायड्रोजन त्याला तप्त व्हायला कारण आहे. प्रकाश त्याचा जो पडतोय ते त्या हायड्रोजनमुळे पडतोय. हायड्रोजन म्हणजे वायू. हायड्रोजन काय आहे, वायू. हायड्रोजन हा वायू आहे आणि वायू या हायड्रोजन नावाच्या वायू तत्वापासून तेज नावाचं सूर्य तत्व तयार झालंय. बघा, म्हणजे विज्ञानाच्या भाषेतून मी तुम्हाला सांगतोय समजावून. झालंय काय, शास्त्रामध्ये उत्पत्ती कशी मांडलेली आहे, आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून जल आणि जलातून पृथ्वी. आता या ठिकाणी अभ्यास फक्त दोनच तत्वांचा आहे, एक म्हणजे तेज आणि एक म्हणजे वायू. हायड्रोजन हा वायू आहे आणि सूर्य हा तेज आहे. म्हणजे हायड्रोजन नावाच्या वायूतून तेज नावाचं तत्व तयार झालंय. आलं लक्षात. त्याच्या खालच्या बुधाचा आतल्या बुधाचा आपण अभ्यास करणार नाही, परंतु या एवढ्याशा अभ्यासावरून हे लक्षात येतं की जसं मेणबत्तीला प्रकाश देण्याला कारण तेल, या ट्यूबलाईटला प्रकाश द्यायला कारण करंट, चंद्राला प्रकाश द्यायला कारण सूर्य, तसं सूर्याला सुद्धा प्रकाश द्यायला कारण ते वायू म्हणजे हायड्रोजन आहे. आलं लक्षात. म्हणून नुसत्या विज्ञानातून जरी सिद्ध करायचं ठरलं तरी सुद्धा सूर्य परप्रकाशित. मग त्याचे स्वतःचा प्रकाश नाहीच येतो, तसा ट्यूबलाईटचा स्वतःचा प्रकाश नाहीच आहे. कंटिन्युअस ट्यूबलाईट चालू राहिली म्हणून ती काय स्वयंप्रकाशित झाली, तसा तो सूर्य सतत हायड्रोजनचे स्फोट घडवत राहतो म्हणून तो स्वयंप्रकाशित आहे असं कोणी समजू नये. त्याला प्रकाश द्यायला कारण तो हायड्रोजन आहे. त्या हायड्रोजनचा स्फोट जर बंद झाला की सूर्याचा प्रकाश संपला. जिथपर्यंत तो स्फोट होत राहील तिथपर्यंत तो सूर्य तप्त राहील, तिथपर्यंत तो जगाला प्रकाश देईल. आता हे कुठपर्यंत चालेल, या सूर्याला मरण आहे, या सूर्याचं मरण ठरलेलं आहे. फक्त तुमच्या माझ्या मरणासारखं कमी आयुष्य त्याचं नाही, त्याचं आयुष्य लक्षावधी वर्षांचं आहे. हा सूर्य सुद्धा कधीतरी उत्पन्न झालेला आहे आणि हाच सूर्य पुढे मरणारही आहे. हे जे सूर्याचं अंग पाहतो ते त्याचं स्थूल शरीर आहे. आपलं स्थूल शरीर आणि त्याचं स्थूल शरीर याच्यात फरक आहे. जगातल्या प्रत्येक जीवाचं स्थूल शरीर भिन्न भिन्न आहे. तुमचं स्थूल शरीर, माणसांची स्थूल शरीर भिन्न आहेत. माणसाचं कुत्र्याचं शरीर भिन्न आहे, माणसाचं झाडाचं शरीर भिन्न आहे. तारा, ग्रह, उपग्रह या सगळ्यांचं शरीर भिन्न भिन्न आहेत. ही सगळी स्थूल शरीर आहेत. जो सूर्य आपण पाहतो ते एक स्थूल शरीर आहे त्याचं.
आपलं जसं स्थूल शरीर आहे तसं त्याचं ते स्थूल शरीर आहे. आपल्या शरीरामध्ये जसा जीव आहे तसं त्या सूर्याच्या आतमध्ये सुद्धा जीव आहे. विज्ञानवाले लोक म्हणतात की त्याचा जीव नाहीये. काय? त्याच्यात जीव नाही. का? का जीव नाही? आपल्यासारख्या तो हालचाली करत नाही म्हणून. कारण आपल्याला काय वाटतं, आपल्यासारख्या हालचाली केल्या की म्हणजे जीव. झाड कुठं आपल्यासारखं हालचाली करतंय? नाही करत. म्हणून पूर्वी लोक झाडाला सुद्धा जीव मानत नव्हते. विज्ञानामध्ये एका शास्त्रज्ञाने शोध लावला आणि सांगितलं की बाबा झाड म्हणजे सुद्धा जीवच आहे. मग लोक म्हणले हो झाड म्हणजे जीव आहे. त्याच्या आधी जीव नव्हता का तो? लोकांना कळे ना, पण विज्ञानाने स्टॅम्प मारला की मग लगेच हो हा आता जीव आहे. तसं विज्ञान अजूनपर्यंत म्हणत नाहीये सूर्य हा जीव आहे. पण मी तुम्हाला आज तर सांगून ठेवतोय की सूर्य हा जीव आहे. विज्ञानाने सिद्ध करो पुढे, नाही तर न करो. सूर्य हा काय? जीव आहे. सूर्य काय? चंद्र सुद्धा जीवच आहे. जो चंद्र आपण पाहतो ते त्याचं स्थूल शरीर आहे. जो सूर्य आपण पाहतो ते त्याचं स्थूल शरीर आहे. हे सगळे स्वयंप्रकाशित दिसतात स्थूल बुद्धीने. आपली बुद्धी जर तशी असेल, म्हणजे जसा खेडूत मनुष्य चंद्राला स्वयंप्रकाशित मानतो, पण शाळा शिकलेला मनुष्य मानत नाही. तो म्हणतो सूर्याच्या प्रकाशाने तो प्रकाशित झालेला आहे, सूर्याच्या प्रकाशामुळे तो प्रकाशित झालाय. हे जसं शाळा शिकलेला मनुष्य मानतो, तसंच जर तुम्ही विचार करू लागले तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की सूर्य हा स्वतः प्रकाशमान जरी वाटत असला तरी सुद्धा त्याला प्रकाशमान व्हायला कारण मात्र हायड्रोजनचा स्फोट आहे. तो पण स्फोट झाला तर, हायड्रोजनचा जर स्फोट झाला नाही तर गडबड होते. हायड्रोजन जर ऑक्सिजन सोबत एकत्र आला तर पाणीच तयार होऊन जाते. बघा गडबड काय, जगत म्हणजे फार विचित्र आहे. हायड्रोजन एकटा असल्यानं स्फोट झाला की तप्त गोळा, आणि हायड्रोजन आणि म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आले की लगेच पाणी, H2O. गंमत कशी आहे का नाही? ऑक्सिजनशी एकत्र आला नाही आणि ऑक्सिजन ज्वलनाला काय करतो? मदत करतो. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, पण इथे मात्र मदत न करता त्याचं पाणी तयार करतो. म्हणजे अत्यंत विरुद्ध पदार्थ तयार करतो. ऑक्सिजनचं काम आहे ज्वलनाला मदत करणे. ऑक्सिजन जर नसेल तर ज्वलन बंद पडतं. हे तुम्ही मेणबत्तीच्या दृष्टांतावरून शाळेत शिकला असाल. मेणबत्तीवर जर उलटा ग्लास ठेवला तर थोड्या वेळाने मेणबत्ती विझते, कारण त्याच्या आतमधला ऑक्सिजन संपतो. आठवतंय की नाही? हाच ऑक्सिजन काय करतो? त्या हायड्रोजनच्या सोबत येतो. त्याने मदत करावी हायड्रोजनला स्फोट व्हायला, तर तो त्याला मदत करतो आणि पाणी तयार करतो. पाणी हे अग्नीच्या विरुद्ध तत्व. बघा किती विचित्र जगत आहे. संसारातला हा खेळ इतका विचित्र आहे. विरुद्ध गोष्टी एकत्र येऊन भलताच पदार्थ तयार करतात. ज्याने करायला पाहिजे होती मदत कशाला? ज्वलनाला, तो ऑक्सिजन त्याला ज्वलनाला मदत करायच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध असलेलं पाणी तयार करतो. ते पाणी त्या अग्नीला विझवतं. बघा गंमत आहे की नाही? असं जगत आहे. असं होतं. एक अवांतर भाग तुम्हाला माहिती म्हणून सांगितला. विज्ञान सांगायला लागलो तर तुम्ही रोज गर्दी वाढेल जास्त, आणि म्हणाल महाराज चांगलं सांगतात राव. मी हे सांगायला बसलो नाही ते, पण एक माहिती म्हणून सांगितलं. माझा पिंड थोडासा विज्ञानवादी असल्यामुळे, बाबा असते तर हे म्हटलं ते काय लावलं चल बंद करा, हे की नाही? पण बाबाने इतकं धारिष्ट कोणी करू नये, नाही का? परिस्थितीनुसार गरजेप्रमाणे मी विषय मांडत असतो. परप्रकाशित असलेला हा सूर्य विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा कसा परप्रकाशित आहे हे मी तुम्हाला सांगितलं. शास्त्रामध्ये जे सूर्य हा परप्रकाशित आहे मांडलेला आहे त्याला हे कारण नाहीये. शास्त्रामध्ये सूर्याला परप्रकाशित म्हणण्याचं कारण निराळं आहे. त्याला ह्याच्याही मुळाला जावं लागणार आहे. याच्याही मुळाला जावं लागणार आहे. प्रकाशमान हा साधारण रीतीने अभ्यास केला आपण, साधारण एकदम सामान्यपणे सामान्य विचाराने आपण प्रकाशमान याचा अभ्यास केला. आता दुसऱ्या रीतीने विचार करू. प्रकाशमान होणे. मुलगा जन्माला आला, आई लाडाने नाव ठेवते किंवा बाप लाडाने नाव ठेवतो. काय? प्रकाश. नाव ठेवलंय प्रकाश, पण आयुष्यभर अंधारमय जीवन. म्हणजे प्रकाश या शब्दाचा दुसरा अर्थ काय?
प्रकाश या शब्दाचा साधारणपणे अर्थ आपण असा घेतला, हे ठीक आहे, पण व्यवहारामध्ये प्रकाश म्हणजे काय? प्रगती. प्रकाश म्हणजे काय? एका विशिष्ट दिशेने प्रगती होण्याला प्रकाशमान होणे असं म्हणतात. त्याने जर खूप पैसे कमवले तर त्याने नाव सार्थक केलं असं म्हणतील. त्याचं एखाद्या मुलाचं नाव ठेवलं प्रकाश आणि त्याने खूप संपत्ती कमवली तर सगळे लोक काय म्हणतील? आईबापाने ठेवलेलं नाव त्याने काय केलं? सार्थक केलं, कारण तो प्रकाश त्याने पाडला सगळा पैशाचा, म्हणून पैशांचा प्रकाश. आता पैशांमध्ये त्याची प्रगती झाली म्हणून. आता एखादा पैशामध्ये म्हणजे जगातले जास्तीत जास्त लोक ह्यालाच प्रकाश समजतात. ह्या प्रकाशाचा जाऊ द्या, आता हा प्रकाश जरा बाजूला ठेव. पण जगामध्ये सगळ्यात लोक प्रकाश कशाला समजतात? मुलगा प्रकाशमान आहे असं कधी वाटतं आई बापाला किंवा नातेवाईकांना? ते विचारतात किती पगार आहे तुला, कुठं नोकरीला आहे पोरगा. हा जर म्हटलं कुठेही नोकरीला नाही, पगारच नाही, किंवा पगार आहे पण जरा कमीच आहे, तर म्हणते जरा काय खरं नाही. म्हणून पण जास्त पगार असला महिन्याला ₹1,00,000, काय प्रकाश पाडला पोरांनी. अख्ख्या गावात प्रकाश पाडला. अख्ख्या गावात प्रकाश पाडल्यासारखं वाटतं का नाही बापाला? कधी जास्त टक्के मिळाले शाळेत, शाळेमध्ये पहिला नंबर आला, प्रकाश पाडला. कुठं प्रकाश पाडला काय? पण प्रकाश पाडला का नाही? बघा, दुसरा भाग काय? विज्ञानामध्ये प्रगती केली म्हणजे विज्ञानातलं ज्ञान घेतलं. विज्ञानामध्ये जी विद्या आहे ही जर खूप मिळवत राहिला, भरपूर मिळवली, तर तो प्रकाश पाडला असं वाटायला लागतं. काय वाटतं? प्रकाश. दुसरा भाग, पैसे खूप कमवले, लोक म्हणतात अरे जाऊ त्याने काही विद्या म्हणजे शाळेतलं काही शिकला नाही एवढं, पण पैसा खूप कमवला त्यांनी, म्हणजे प्रकाश पाडला. दुसरा भाग. आता काही लोक असे आहे की त्यांच्याकडे म्हणजे हे यातच सगळे वर्ग बसतात. जगामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त लोक त्या पैशाच्या प्रकाशातच आहेत. आपण जगतोय कसल्या प्रकाशात जगतोय? पैशांचा प्रकाश पाडतोय आपण. विविध रूपाने पैशांचा प्रकाश पाडला दिसावा लागतो का नाही दिसावा लागतो? मनुष्य श्रीमंत म्हणजे पैशांचा प्रकाश दिसला की मग सगळ्या लोकांचे डोळे दिपतात का नाही? XUV. कुठली? XUV म्हणजे डोळे चमकतात ना, का नाही चमकत? आणि MAT तर डोळे चमकतील का? आता हा XUV मध्ये आला आणि MAT वर आला तर कधी डोळे दिपतात आपले? तो साधारण माणूस आहे. साधारण माणूस आहे तो 2 पैकी एका गाडीतून आला, तुमचे डोळे कधी दिपतात सांगा मला? कधी प्रकाश जास्त वाटतो? साधारण एकदम सहज आहे बरं काय. तुमचे काय माझे पण, आपल्या दोघांचेही. तुमचे म्हणजे माझे पण. एखादा मनुष्य जर BMW मध्ये आला तर, BMW म्हणजे गाडीचं एक नाव आहे, कंपनी आहे, आपले डोळे दिसतात. मी परवा एक मनुष्य पाहिला, असं त्याला बाहेर पाहिला तर काय वाटलं नाही, ठीक आहे माणूस. बराच वेळ 10-15 मिनिटं तिकडे तो एक कार्यक्रम होता तो झाला. त्याच्यानंतर एक लांब लचक आणि मोठी रुंद असलेली एक गाडी आली, थांबली. गाडी लिहिलं होतं BMW. हा त्याच्यात बसला आणि गेला. मग माझे डोळे, मग कळलं तो प्रकाशमान व्यक्ती होता. आधी काही कळलं नाही, आधी काहीच कळलं नाही प्रकाशमान होतं का नव्हतं. प्रकाश. आपले डोळे कशाने दिपतायत? कशाने दिपतायत? त्या माणसामुळे माझे डोळे दिपले का? तो मनुष्य साधारण बाकी सगळ्यांसारखा आहे, पण गाडी आली तेव्हा मात्र दिपली. डोळे दिपायला कारण काय असायला पाहिजे होतं? शहाणा मनुष्य तो म्हणतो नाही त्याच्याकडे विद्या असती तर मग दिपली असती. काही लोक पैशावरच प्रकाश समजतात, म्हणजे पैशाला प्रकाश समजतात. काही लोक विद्येला प्रकाश समजतात, ते म्हणतात पैसा नसेल तरी चालेल, विद्या पाहिजे. शाळेमध्ये मुलांना मी जर प्रश्न विचारला की बाबांना तुम्ही कशाला आले इकडे, मी पहिल्या दिवशी पहिला प्रश्न मुलांना हाच विचारतो. दरवर्षी प्रत्येक वर्षी पहिल्यांदा मुलगा शाळेत कॉलेजमध्ये आला की त्याला माझा पहिला प्रश्न असतो, काय तू आला कशाला इकडे? मग पोरं काय उत्तर देतात? दरवर्षी उत्तर सेमच आहेत. काय उत्तर देतात? नॉलेज मिळवायला आलोय. नॉलेज म्हणजे ज्ञान. म्हटलं खोटं कशाला बोलताय? नॉलेज मिळायची काय घेणं तर नाही. नॉलेज मिळवायचं नाही, तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुम्ही इथे आले.
कारण नॉलेज वगैरे तुम्हाला त्याची घेणं नाही. तुम्हाला फक्त नॉलेज दिलं, इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट दिलं, आता घरी जाता नोकरी नाही करायची, पैसा मिळवायचा नाही, बस नॉलेज फक्त तुमच्याकडे. चालेल. म्हणजे विद्येला किंमत आहे का पैशाला किंमत आहे? शिक्षण कायसाठी घेतो माणूस? म्हणजे विद्या ही प्रकाशमान आहे का पैसा प्रकाशमान आहे? प्रकाशमान कोण आहे, विद्या का पैसा? कशासाठी चाललंय, पैशासाठी का विद्येसाठी? जगात असंच दिसतं. प्रकाश कशाचा आहे? पैशाचा प्रकाश, विद्येचा नाही. पण काही काही ठिकाणी विद्येचा प्रकाश दिसतो, काही फार फार थोड्या ठिकाणी विद्येलाच प्रकाश असतो, थोड्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी नाही. जास्तीत जास्त जगामध्ये प्रकाश हा पैशालाच मानला जातो, विद्येला नाही. खरं मात्र विद्येलाच प्रकाश. या दोघांमध्ये जर विचार करू लागलो. आणि ह्याच्यापेक्षा तिसरी एक गोष्ट आहे, मनुष्य विद्येचाही विचार करत नाही, पैशाचाही विचार करत नाही, जेव्हा त्याला मान हा प्रकाश दिसतो, मानाचा प्रकाश. मान, विद्या, पैसा आणि तिसरी गोष्ट मान. मान मिळावा म्हणून मनुष्य कितीही पैसा ओतायला तयार होतो. एका पुढाऱ्याला मुख्यमंत्री पदाचा मान मिळावा म्हणून त्याने पक्षाला 200 कोटी रुपये देण्याचं ठरवलं होतं 15 वर्षापूर्वी, नाहीतर 10 वर्षापूर्वी. किती? मुख्यमंत्री या पदाचा मान मिळावा म्हणून किती पैसे द्यायचे ठरवले? 200 कोटी. मग आता पैसा प्रकाशमान आहे, विद्या प्रकाशमान आहे का मान प्रकाशमान आहे? किंमत कशाला आहे? मान. प्रकाशमान काय असतं? विद्या पण असते, पैसा पण असतो आणि मान पण असतो. पण गरजेप्रमाणे तो प्रकाशमान होतो. गरजेप्रमाणे काय होतो? तो प्रकाशमान होतो. म्हणजे मुख्यमंत्री जर आपल्या दारासमोर आला तर आपण बघत नाही तो कुठल्या गाडीत आलाय का, बघतो. साधारण मनुष्य आला तर आपण बघू कुठली गाडी आणली त्यांनी. लोक विचारतात का तुम्ही गाडीने आला का बसने आलाय, असे प्रश्न. मग याने गाडी नसलेली आणली. पूर्वीची गोष्ट फार अशी होती. पूर्वी, आता काही नाही, आता गाडी म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे, एवढं काही विशेष नाही. आता म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या. पूर्वी अशी परिस्थिती होती की बसने प्रवास वगैरे करायला जायचा. कोणाच्या घरी गेलो पाहुणा म्हणून, कसे आला तुम्ही असं विचारायचं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला उत्तर द्यायला टेन्शन यायचं, काय व्हावं नक्की उत्तर. कारण बसने आला म्हटला की चहा मिळेल का नाही शंका जायची. फरक लक्षात घ्या. पण मुख्यमंत्री जर असता तर, आपल्या घरात जर मुख्यमंत्री आला तर आपण काय करू? विचारू का कुठल्या गाडीत आला तू, BMW आलाय का मारुती 800 मध्ये आलाय? काही घेणं देणंच नाही आपल्याला. तो कसा आलाय काही घेणं बघणारही नाही आपण. आपण काय बघणार? कोण आहे? मुख्यमंत्री. म्हणजे मानाला सुद्धा प्रकाश असतो, हे लक्षात. प्रकाश, ज्या प्रकाशाने आपले डोळे दिपतात, जगामध्ये असे 3च प्रकाश. एक आहे विद्या. कुठली विद्या? व्यावहारिक विज्ञान, याच्यामध्ये असलेली विद्या, याच्यामध्ये असलेलं ज्ञान. दुसरं म्हणजे पैसा आणि तिसरं म्हणजे मान. या 3च प्रकाशाने आपले डोळे एवढे दिपलेत की त्याच्यापेक्षा वेगळा काही प्रकाश असतो हे आपल्याला, त्याच्यापेक्षा वेगळा चिती नावाचा काहीतरी प्रकाश आहे हे आपल्याला माहीतच नाही. माहीतच नाही. मी कुठं जर चिंतनाला गेलो तर तिथे लोक म्हणतात कसे आले तुम्ही? महाराजाला सुद्धा गाडी कोणाची तरी भाड्याने घेतलेली असेल तर बरं वाटतं. महाराजांची सुद्धा अशी स्थिती आहे. कुठेतरी कोणाच्या घरी प्रवचनाला वगैरे चिंतनाला कोणी गेलो तर महाराजांना काय वाटत असतं? लोकांना असं अपेक्षित असतं की महाराजांकडे गाडी असेल मोठी एखादी. नाही मी PMT ने आलोय असं जर म्हटलं तर याला त्याला पुढे नको, पुढच्या वेळेस बोलू नका याला. म्हणून मी लोकांना रिक्वेस्ट करतो मला घेऊन जाता काय, म्हणून लोक मला घेऊन जातात कुठेही मी प्रवचनाला गेलो. त्यामुळे माझी किंमत थोडीशी जरा आता बरी वाढली आहे. पण PMT ने गेलो तर पुढच्या वेळेस बोलवतील का मला? पुढच्या वेळेस बोलवणार नाही. बोलवतील कोण? ज्यांना विद्या या प्रकाशाशी घेणं देणं ते बोलवतील. साधारणपणे ना मी जेवढे कीर्तनकार वगैरे जेवढे काही ठिकाणं कीर्तन ऐकलेत आणि त्या ठिकाणी सामान्य जनमानसांमध्ये जो प्रचार असतो किंवा ज्याच्यामध्ये जे बोलणं असतं त्याच्यात मी होतो महाराजांची कुठली गाडी हो, मोठा महाराज आहे, ड्रायव्हर पण आहे गाडीला, आणि कीर्तन संपल्या ड्रायव्हर गाडी चालू करूनच तयार असतो.
म्हणजे गप्पा घातल्या त्याने काय सांगितलं ज्ञान तपास नाही. म्हणजे विद्येशी घेणं देणं नसतं. बऱ्याच वेळा हे जेवढे मोठमोठे महाराज तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या विद्येशी काही त्या जमावाला घेणं देणं नाही. हजार लाख लोक प्रवचनाला असतात, पण ते काय सांगतात महाराज हे कोणालाही घेणं देणं नसतं. त्यांनी चांगलं सांगू किंवा वाईट सांगू, आणि ते जे सांगतात ते आपण रोजच घरामध्येच ऐकतो, इकडे तिकडे असं काहीतरी सांगतो किंवा कुठेतरी पुस्तकात आपल्याला वाचायला मिळू शकतं. पण त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? ऐश्वर्य. पैसा, म्हणजे पैसा हा एकमेव शब्द घेऊ नका. वित्त, वित्त पण एकमेव शब्द नाही. संपत्ती, ऐश्वर्य त्यांचं जे त्याच्याकडे बघतो. ऐश्वर्य मग काय ते पैशाच्याच ह्याच्यात असतं असं नाही, पैशाच्याच स्वरूपात असतं असं नाही. किती शिष्य आहेत, केवढा मोठा आश्रम आहे, कशाच्या स्वरूपात बघितलं तर फार मोठे महाराज आहे. कसं काय कळलं? लाखो शिष्य आहेत त्यांचे. भारतामध्ये नव्हे जगामध्ये त्यांचे 128 आश्रम आहेत. फारच मोठा महाराज. 128 आश्रम जगात, केवढा मोठा महाराज आहे. कधी आजपर्यंत एकही त्याचं ज्ञानाचा शब्द ऐकलेला नाही. मग ते सांगत नाही तर असं भाग नाही. पण आपण कशाला बोललोय? साधारण मूर्ख माणसं कशाला बोललेली आहेत? महाराजांनी काय सांगितलं काहीच माहित नाही. त्याचे 128 आश्रम आहे म्हणून त्याला त्याच्या मागे गेले. आशांची संख्या जास्त आहे. म्हणजे त्याची विद्वत्ता बाजूला गेली. विद्वत्ता या प्रकाशाकडे लक्ष नाही तर त्याच्या ऐश्वर्याकडे लक्ष आहे. म्हणजे ऐश्वर्य कशावर लक्ष आहे? झोपडीत राहणारा जर महाराज असेल त्याच्याकडे कोण कुत्रं बघणार नाही का? बघेल, कारण ऐश्वर्य नाही. पण ज्याला विद्वत्तेशी घेणं देणं आहे तो कदाचित त्याच्याकडे जाईल आणि त्याला विचारेल, महाराज तुम्ही ज्ञान सांगा मला. व्यवहारातही तसं, जसं परमार्थात तसं व्यवहारात, जसं व्यवहारात तसंच परमार्थात पण आहे. पण साधारणपणे माणसांचे जे डोळे दिपतात, म्हणजे आपले जे डोळे दिपतात ते एकतर ऐश्वर्य पाहून, आणि जो ऐश्वर्य पाहतो त्याला अजिबात किंमत देऊ नये. अशा माणसांना किंमत द्यायची नाही. जो ऐश्वर्य पाहून आपल्याशी व्यवहार करतो अशांचं तोंडही बघायचं नाही, गरज नाही आपल्याला. आपणही ऐश्वर्य पाहून जगू नका. ऐश्वर्य पाहून जर तुम्ही लोकांशी व्यवहार करत असाल तर तुम्ही शहाणे नाहीत. व्यवहारात आणि तेच परमार्थामध्ये ऐश्वर्य बघायचं नाही. किती पैसे आहेत, किती चांगलं धोतर घातलंय, किती चांगलं शर्ट आणि किती चांगला फेटा आहे, याला किंमत नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? ऐश्वर्यापेक्षा श्रेष्ठ काय? मान आहे का? नाही, मानाकडे पण लक्ष देऊ नका. त्याला जगात किती मान आहे याला किंमत नसते. जगात किती मान आहे याला किंमत नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्याच्यामध्ये काय विद्वत्ता आहे. विद्वत्तेचा प्रकाश ह्या दोन प्रकाशापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे महाराजाकडे ऐश्वर्य असो अथवा नसो, महाराजाला मान असो अथवा नसो, महाराजांचं ज्ञान काय, महाराजांमध्ये विद्वत्ता काय हे परमार्थात बघा. आणि तसंच व्यवहारामध्ये पाहावं. व्यवहारामध्ये कुठल्याही मनुष्याशी व्यवहार करताना त्याचे ऐश्वर्य पाहायचं नाही. तो गरीब असला चालेल, काही हरकत नाही, पण त्याला मान आहे का? कारण एखादे श्रीमंत आहे, आता उदाहरणार्थ बाणेर नावाच्या गावामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत, पण मान आहे का? मान म्हणजे दाखवण्यापुरता आहे. लोक शिव्या घालतात मागून, त्याला मान म्हणतात काय? असल्या व्यक्तींशी व्यवहार करू नका. मान असणं म्हणजे काय? जे तोंडावर जे त्याला बोललं तर तेच त्याच्या मागे बोलले पाहिजे. तोंडावर म्हणतात वाह या 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 या, आणि तो गेला म्हणतात बरं झालं, डोक्याचा त्रास गेला. याला मान म्हणत नाही. मान म्हणजे समोर आणि मागे समान बोललं पाहिजे, त्याला म्हणतात मान. असा जर मान असेल तर तो एक वेळ ठीक आहे. आणि त्याच्याही पेक्षा त्याच्याकडे विद्वत्ता आहे का? म्हणजे ऐश्वर्य नसलं तरी चालेल, त्याला मान अजिबात जगात कोणी देत नसलं तरी चालेल. म्हणजे आम्ही रस्त्याने चाललो, मी रस्त्याने चाललो की लोक तोंड फिरवतात. काय करतात? म्हणजे मला मान आहे का जगात? काही मला काही जगात मान आहे का? सांग तुम्ही. आता फक्त 4-5 लोक मला मान द्यायला लागले ते वेगळ्या कारणाने, पण मी जर रस्त्याने चाललो तर लोक माझ्याकडे बघत पण नाहीत. बघत नाही, बघायचं जाऊ द्या, तोंड फिरव. म्हणजे मान नाही मला, मी मान रहित मनुष्य आहे. मान नाही, ऐश्वर्य नाही. आता नोकरी करतोय म्हणून आहे, सध्या नोकरी आहे म्हणून थोडाफार ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे पैसा आहे. पण नोकरी गेली किंवा घालवली
तर मात्र सांगता येत नाही भिकेला लागतो की काय, नाही का. तर लक्षात ठेवा, झोपडीत जरी असलो तरी ऐश्वर्याकडे बघू नका. ऐश्वर्य आणि मान या दोन गोष्टीकडे बघायचं. तिसरी गोष्ट काय, विद्वत्ता. एखाद्या व्यक्तीमध्ये जर विद्वत्ता असेल तर त्याला किंमत देणं गरजेचं. व्यवहारात सुद्धा, परमार्थ जाऊ द्या, व्यवहारात सुद्धा विद्वत्तेला किंमत द्या. गरीब मुलगा असला तरी चालेल, पण तो हुशार आहे का, त्याला किंमत द्यावी. आणि शाळेमध्ये मास्तर शहाणा असेल तर तेच करतो. शहाणा मास्तर सरपंचाच्या पोराला किंमत देत नाही. कोणाला किंमत देतो, हुशार मुलाला किंमत देतो. आणि मूर्ख मास्तर असतो तो कोणाला किंमत देतो, सरपंचाच्या पोराला मार्क देतो. त्याने काहीच लिहिलं नाही तरी हाच पेपर लिहितो त्याचा. आम्हाला माहितीये कॉलेजमध्ये असं होतं. संस्थेच्या मालकाचा पोरगा असला, मालकाचा पोरगा पेपर लिहितच नाही, मास्तरच पेपर लिहितो आणि मार्क्स त्याला चांगले मिळतात. आणि हुशार पोराला त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळतात. म्हणजे ह्याला मिळतात, संस्थेच्या मालकाच्या पोराला मिळतात 98 मार्क आणि हुशार मुलाला मिळतात 96 मार्क. बघा किती वाईट परिस्थिती. मी तुम्हाला खरं ते सांगतोय काय, असं काही कथा नाही सांगत आहे. तर असे जे मास्तर आहेत ते नरकाला जाणार. म्हणजे अशी किंमत असू नये. ऐश्वर्य मान असणाऱ्यांना किंमत न देता किंमत कशाला द्यावी, विद्वत्तेला किंमत द्या. मग या दोघांना किंमत देऊ नये, गरजेपुरती द्या, गरजेपुरती द्या. अति करू नये, अति करू नये. नाहीतर एखाद्याचं ऐश्वर्य पाहून तुमचे डोळेच फुटले, तेजामुळे फुटले तर उपयोग नाही, नाही का. जीव खालीवर करायला लागला. होतं ना तसं. शेजारच्या माणसाने जर मोठी गाडी घेतली तर त्याच्या शेजारच्या लोकांचं काय होतं, त्या प्रकाशामुळे काय होतं, डोळे फुटायला लागतात. डोळे टिकले तर मन बुद्धी अस्थिर व्हायला लागतं. मोठी गाडी घेतली आणि मन बुद्धी जरा सहन केला तर जीव तळमळ करायला लागतो. आपण कधी घेणार, आपण कधी घेणार, आपल्याला घ्यायला पाहिजे, आपल्याकडे नाही, याला काय अर्थ आहे काय, असं होतं ना. काय होतंय बघा गडबड. अरे आधी संसारामध्ये नीट जगायला शिका. परमार्थ लांबची गोष्ट. संसारामध्ये आधी नीट जगता आलं पाहिजे. संसारामध्ये जगायचं नीट म्हणजे काय, कुठल्या प्रकाशाने डोळे दिपावेत. अरे तो हा सगळा जो प्रकाश आहे, हा प्रकाश आला कुठून, हा प्रकाश आलाच कुठून. याला जर विद्वत्ता मिळाली, याला जर ऐश्वर्य मिळालं, याला जर मान मिळाला, तो मुळात कुठून आलेला आहे हे कुठं कळतं. अपमत आला काय, अपमत येत नाही. त्याचं मूळ शोधा. कमीत कमी व्यवहारात तेवढंच करा, त्याचं मूळ शोधून त्याला शरण जा. अर्थात मी तुम्हाला काही हा प्रकाश सांगण्यासाठी इथे बसलेलो नाही. मी तुम्हाला प्रकाश म्हणजे काय आधी सांगतोय. प्रकाश म्हणजे नुसता हा सूर्याचा दिसणारा प्रकाश, लाईटचा दिसणारा प्रकाश असा एकदम एकदेशी त्याचा अर्थ नाही. प्रकाश म्हणजे पैसा हा सुद्धा काय प्रकाश आहे. पैशाचा प्रकाश, प्रसिद्धीचा प्रकाश, मान, ऐश्वर्य, विद्वत्ता अशा विविध गोष्टींचा प्रकाश असतो. आणि हा प्रकाश लोकांचे डोळे दिपून टाकत असतो. परंतु श्रेष्ठ प्रकाश व्यवहारामध्ये मात्र विद्वत्तेचाच प्रकाश श्रेष्ठ ठरतो. परंतु हे झालं बोलण्याच्या गोष्टी. विद्वत्तेचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी असतात. पण व्यवहारात कसला प्रकाश श्रेष्ठ आहे, पैशाचा प्रकाश श्रेष्ठ आहे. परंतु पैशाच्या प्रकाशाने ज्यांचे डोळे फुटले त्यांना चितीचा प्रकाश कळणार नाही. बघा गंमत काय, ज्यांचे डोळे, ज्यांचा जीव, ज्यांची मनबुद्धी पैशाच्या प्रकाशाने लोप पावली, फुटली, त्यांना चितीचा प्रकाश कधीही कळू शकणार नाही. म्हणून पैशाच्या पाठीमागे जाऊ नका. तुम्हाला जर चितीचा प्रकाश कळायचा असेल, कळून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा पैशाच्या प्रकाशाने डोळे फुटू देऊ नका. एखाद्याकडे करोडो रुपये असले तरी तुमचे डोळे मात्र शाबूत राहिले पाहिजे, तुम्हाला तळमळ वाटू नये. आणि एखाद्याकडे अत्यंत गरिबी असली तरी तुम्हाला त्याचं काय वाटू नये. गरीब किंवा श्रीमंत, ऐश्वर्य असलेला किंवा नसलेला, या दोन्हींच्यामुळे तुमच्यामध्ये काहीच गडबड होऊ नये. तुमचे डोळे शाबूत राहिले पाहिजे. तसंच मान आणि तसंच विद्वत्ता. एखादा जगामध्ये कितीही मोठा हुशार असला तरी तुमचे डोळे त्याने काही फुटू नये, त्याने काही अडचण येऊ नये. तुम्हाला विद्वत्तेने कशी काय अडचण येईल, होतं तसं. शाळेमध्ये
हुशार मुलाला जास्त मार्क मिळाले तर काही मुलांना काय वाटतं, अरे विनाकाराला जास्त मार्क मिळाले असं वाटतं. म्हणजे एखाद्याच्या विद्वत्तेकडे पाहून सुद्धा डोळे फुटतात. सगळ्यांचे फुटत नाही. आता मी एकदम चांगलं चिंतन सांगतो असं पाहून तुमचे डोळे फुटत नसतील, तुम्हाला काही वाटत नसेल, तुम्हाला वाटत असेल वा महाराज काय मस्त सांगतो. पण हेच जर तुम्ही माझ्या चिंतन ऐकायला 4 महाराजांना दुसरून बघा, त्यांच्या आतमध्ये काय होतं, अशी खळबळ वाजते, असं टेन्शन तयार होतं, काय सांगतो आपण कधी सांगणार असं. म्हणजे सगळ्यांचे डोळे फुटत नाहीत, पण होतं तसं. असं पण आपलं झालं नाही. हे तर मी तुम्हाला माझं उदाहरण सांगेन. व्यवहारामध्येही असंच आहे. जर एखाद्या घरामध्ये स्त्री गेली आणि त्या घरातल्या स्त्रीने जर तिच्या पुढे एखादा चांगला बनवलेला पदार्थ खायला दिला, उदाहरणार्थ मंचुरियन, आपल्याला खायचं नाही तर कमीत कमी नाव घ्यायला काय हरकत आहे का, तर ती मंचुरियन, आता हा पदार्थ भारी आहे एकदम, हा मंचुरियन नावाचा पदार्थ जर स्त्रीने खायला घातला तर ती स्त्री अशी लालबुंद होते. कोण? बनवणारी. म्हणजे मी उदाहरण पाहिलेलं सांगतोय, जे पाहिलं तिला असं वाटतं काय पदार्थ केलाय आणि काय नाही. आता काय कसलाही पदार्थ असला तर त्याचं काय, एक तर जिभेला चोचले पुरवत जातील हा एक भाग, म्हणजे मस्त जिभेला वाटेल, वा एवढं वाटेल. दुसरा भाग पोट भरेल आणि तिसरा भाग बळ येईल अंगामध्ये. चौथा भाग कुठला तरी रोग येईल शरीराला. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे त्या पदार्थाने. पण ती स्त्री अशी काही लालबुंद होऊन जाते, अशी काही तोऱ्या तिकडून किचन मधून इकडून तिकडून करते की सांगायच नव्हतं काय. आणि मग ज्या स्त्रीने ते खाल्लं, आता देणारी स्त्रीचं झालं, ज्या स्त्रीने ते खाल्लं ती स्त्री आणि तिचा नवरा म्हणतो वाह काय मस्त बनवलं. मी म्हणते तुम्ही घरी चला. मग मी बघते काय मस्त बनवलंय ते, कारण हिच्या त्रास सुरू होतो. म्हणजे एखाद्या स्त्रीने एखादा चांगला पदार्थ बनवला, जर ही स्त्री काय म्हणू शकत नसेल नवऱ्याला, तर ती घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी 100% एक वेगळा पदार्थ बनवणार. काय करणार? बनवणारच. जर नवऱ्याला काही बोलू शकत नसेल तर, आणि बोलू शकत असेल तर गेल्याच त्याची धुलाई करणार. 2 प्रयोग करतात त्या पुरुषावर, 2 प्रयोग होतात. मग एक तर दुसऱ्या दिवशी नवीन ऍटम खायला मिळतो, नवीन पदार्थ, नाहीतर त्याच दिवशी धुलाई. आता जसं तुमचं व्यवहारातल्या गोष्टी सांगितल्या तसे माझंही तसंच आहे. मी ज्या कुठल्या घरी जातो तिथे लोक आधीच तयारीत असतात काय पदार्थ बनवावा. त्यांना महाराजाशी काही घेणं देणं नसतं. खरं तर वाईट वाटून घेऊ नका. त्यांना घेणं देणं असतं की आपण काय काय बनवू शकतो. म्हणजे आपल्या पाककलेचा प्रकाश सिद्ध करण्याचा प्रत्येक स्त्री प्रयत्न करते. आणि दुसऱ्या स्त्रीच्या पाककलेचा प्रकाश जर जास्त वाटला की हिचे डोळे दिपले. मंचुरियन केलेलं बघितलं की तिने दुसऱ्या दिवशी आपल्या पाककलेचा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे करणारच. एकदम साधारण गणित, एकदम साधी गोष्ट आहे की नाही. विविध पदार्थ, मी म्हणतो तुम्ही चटणी भाकरी द्या, पण तुमचे डोळे दिपून नका घेऊ. तुमचे डोळे दिपतायत, मन बुद्धी दिपते, डोळे फुटणे, मन बुद्धी फुटणे, जीव फुटणे, याला किंमत नाही. महाराजाला चटणी भाकरी दिली ते भाव पाहिजे. तुम्ही मंचुरियन दिलं का चटणी भाकरी दिली याला किंमत नसते. व्यवहारात सुद्धा हे परमार्थाचं सांगत नाही. घरी येणाऱ्या माणसाला एकदम उत्कृष्ट पदार्थ बनवून खायला घालणं किंवा जसा असेल तसा खायला घालणं याला काही किंमत नाही. भाव काय त्याच्यामध्ये, ठीक नाही. तुम्हाला दाखवायचं तुमचा प्रकाश म्हणून हे जर करत असाल तर तुम्ही वाया गेले. आणि तुमच्या प्रकाशामुळे त्यांचे डोळे फुटले तर ते वाया गेले. अशा रीतीने उभयता वाया गेले, म्हणजे दोघेही बुडले. अशी काही आपली अवस्था होऊ नये. व्यवहारामध्ये नीट जगायला शिकणं गरजेचं आहे.
हे सगळं जे आहे, हा जो सगळा प्रकाश आहे, हा प्रकाश काही खरा नाही. व्यवहारामधल्या विद्वत्तेचा प्रकाश म्हणजे पाककलेचा प्रकाश सुद्धा काही खरा नाही. ज्ञानदेवांनी 13व्या अध्यायामध्ये या सगळ्याचं खंडन केलेलं आहे. मोराच्या पिसावर असलेले असंख्य डोळे जसे पाहण्याच्या कामाचे नसतात, त्याचप्रमाणे हे सगळ्या प्रकारच्या विद्या काही कामाच्या नाहीत असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. एका आत्मविद्येशिवाय हा सगळा प्रपंच, या सगळ्या विद्या कशा आहेत? फोल आहेत असं त्यांनी सांगून ठेवलेलं. म्हणून विद्वत्ता हा जरी प्रकाश एखाद्याचा दिसत असला तरी सुद्धा तो आत्मविद्येपुढे मात्र फोल ठरतो, फिका ठरतो. म्हणून आपण त्या आत्मविद्येकडे म्हणजे त्या चितीच्या प्रकाशाकडे जायचंय. चितीच्या प्रकाशाकडे जाण्यासाठीचा प्रवास म्हणून आधी मध्ये येणारे अडथळे मी तुम्हाला माहिती म्हणून सांगितले. या अडथळ्यातून बाहेर या. पैसा, मान आणि व्यावहारिक विद्वत्ता यांच्यामध्ये रममाण होऊ नका. म्हणजे यांच्यामुळे स्वतःचे डोळे दिपू देऊ नका, फुटू देऊ नका. मन, बुद्धी, जीव त्याच्यामुळे फुटू देऊ नका. असं जर तुम्ही करू शकले, हे जर तुम्हाला करता आलं, तर तुम्हाला चितीच्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. हा मार्ग तुमच्यासाठी मोकळा व्हावा म्हणून तुम्हाला सद्गुरु कृपे असं काही साधन सापडू, अशी काही त्यांची तुमच्यावर कृपा हो, जेणेकरून तुम्ही यातून सहजगते बाहेर पडावं आणि चितीच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी तुमचा पुढे जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा, यासाठी श्रीगुरुचरणी प्रार्थना करतो. आणि श्रीगुरूच्या कृपेस निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.